दिस इज इट. आपण आपल्या जवळची लोक शोधूया का, ज्यांना जेवण वगैरे बनवता येतं? चहा कॉफीसाठी आहे ना, भगवान आहे ना आपला, भगवानला फिक्स करू. ओके, करेक्ट, डन. आणि बाकी जेवणासाठी माझ्या जवळची आई आहे माझी, भारी जेवण बनवते. ते गावावरून इकडं नाही जमणार. अरे यार, आपल्या ओळखीच्यांपैकी कोणीच नाहीये का ज्याला जेवण बनवता येतं? भाई साउथ में रजनीकांत का नाम है, बट यहाँ दुनिया के मुंह में चंद्रकांत का नाम है. चंद्रकांत म्हणजे भपाव. अरे आओ भपाव शेठ, आओ आओ. नमस्कार. बापाव, कुठे होतास तू? तुला काही येतं का बनवता? मला येडा बनवता येतं. हा भाई, आपल्याला लोकांना येडा बनवता येतं. हा जोक स्वातंत्र्यपूर्व काळातच वारला आणि त्या जोकवर हसणारे सुद्धा स्वातंत्र्यपूर्व काळातच वारले. हा, त्यामुळे असे फालतू जोक्स मारणं बंद कर. तुला जेवण बनवता येतं का नाही हा प्रश्न, याचं उत्तर दे. हे भाई, हे जेवण बनवणारा माणूस पाहिजे. हे भाई, आजच भेटतोय मी एकाला. शंखदर्शन खुराडे नाव आहे त्याचं. भाई टीव्हीत जेवण बनवतो, त्याला आणतो ना मी इकडे. नाही नाही नाही, अजिबात नाही. वेगळं वेगळं काहीतरी ऑप्शन शोधा. ए भाई, हे जेवण बिवण आपल्याला काही येत नाही. आणि ते बघ, हा जेवण येत नाही आपल्याला, पण आपण मिल्कशेक ज्यूस एकदम पॉवरवाला सॉलिड बनवतो. बोले तो वल्ला वल्ला. हा, आणि ज्यूस संपला ना तरी पब्लिक स्ट्रॉ काही सोडत नाही. रिअली? मला विश्वास नाही बसत. टेस्ट करणार? हो. आत्ता? हा भाई, आपण तर दुकान घेऊनच फिरत असतो. ज्यूस, पॉवर ज्यूस, पॉवर मिल्क, आणि पॉवर मिल्कला लागणारा अरे साहब, मसाला तो डालना पड़ेगा ना, नहीं तो मजबूती कैसे आएगा? अरे भाई काय बोलतोय? होटल का काम कर रहा है इसलिए सीमेंट में मसाला डालने का? अरे साहब, होटल का काम नहीं साहब, हर घर का काम करते समय मसाला डालना पड़ता है. बाबा काय बोलतोय हा? टाइम प्लीज, इधर आओ, छोड़ो. कौन सा मसाला चाहिए तुमको? हाँ, गोड़ा मसाला, काला मसाला, गरम मसाला, चिवड़ा मसाला, कौन सा चाहिए? वो गोगटे का मालवणी का मसाला भी है घर पे, वो लाऊं क्या? अरे साहब, आप भी मजाक कर रहे हो. अरे इसके लिए वो पॉलिश लाना पड़ेगा, थिनर लाना पड़ेगा, फिर एक लिक्विड आता है वो डाला, वो मसाले से मजबूत जाएगा ना साहब. रुको रुको, एक काम करो, ये लास्ट पैसे है मेरे पास, ये रखो, मार्केट में जाओ, जो भी मसाला टेस्टी लगे ना वो लेके आना. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या,
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.